नमस्कार। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कुरुल के अंतर्गत दलेपरा निवासी सुदाम बालू भोई को प्रधानमंत्री आवास मिला था, जिसका निर्माण कार्यरत था, लेकिन गुरुवार को जेसीबी द्वारा उस मकान को जमींदोज कर दिया गया। ये घटना 3 अप्रैल को घटी। इस मामले में शिकायतकर्ता सुदाम बालू भोई ने पद्धा पुलिस स्टेशन में नीलकंठ मारुति विषय और जितेंद्र वामन विषय दोनों वाफले में रहते हैं, इन दोनों के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। सुदाम बालू भोई का कहना है कि कई वर्षों से पुश्तैनी जमीन है हमारी, जिस पर हम काबिज हैं। प्रधानमंत्री आवास योजना के तहत बैंक खाते में 3 सप्ताह में 1 लाख रुपए का अनुदान प्राप्त हुआ। पंचायत समिति के अधिकारियों और ग्राम पंचायत के अधिकारियों ने घर की तस्वीरें भी ली है, लेकिन मकान बनने के बाद दोनों ने जेसीबी द्वारा और हमको धक्का मुक्की, मारपीट व धमकी देकर मकान को क्षतिग्रस्त कर दिया। मकान को क्षतिग्रस्त करते समय नीलकंठ विषय और जितेंद्र विषय ने धमकी दी कि यदि आप हमारे पक्ष से सहमत नहीं हुए तो आपको यही दफना देंगे, जबकि हमारा उनसे कोई लेना देना नहीं है। इस वारदात पर पुलिस अधिकारी भी मौजूद थे। ये दोनों लोग से हमारे जीवन के लिए खतरा है। पद्धा पुलिस हमें न्याय देगी, ऐसा हमें विश्वास है। हमारे पक्के मकान को लेकर ग्राम पंचायत या अन्य किसी भी विभाग द्वारा कोई नोटिस दिए बिना तथा हमारी बात सुने बिना ही ध्वस्त कर दिया गया। घरेलू जरूरत की चीजें और विलासिता की वस्तुएं भी क्षतिग्रस्त हो गयी। वादी सुदाम बालू भोई ने आगे कहा कि हमारी दुनिया नष्ट हो गई। पत्रकारों से बात करते हुए सुदाम बालू भोई ने मांग की है भिवंडी तहसीलदार और थाने जिला कलेक्टर इस पर ध्यान दें और संबंधित लोगों के खिलाफ कार्रवाई करें तथा हमारे मकान का निर्माण कराया जाए। कशासाठी बसलात तुम्ही इथे? माझं घर तोडला। कोणी तोडला घर तुमचा? जेसीबी आलता। हा घर तुम्हाला शासनाकडून घर होता का? शासनाकडून आला होता मला घर। म्हणजे कुठल्या योजनेतून होता? मोदी साहेबांकडून होता? मोदी साहेबांकडून आला होता मला घरकुल म्हणून। कोण घर तोडणारे कोण होते? घर तोडणारे एकटेच होते ते। नीलकंठ विषय आणि चिट्टू विषय काही जेसीबी आणला। मी होतो घरात। मोदी साहेबांकडून तुम्हाला हप्ते भेटले का? 3 हप्ते भेटले। एक 45,000, एक 40,000, एक 15,000 पहिला, एक 45,000, त्याच्यावर 40,000, 3 हप्ते भेटले मला। म्हणजे एकंदरीत तुमचा राहता घर तोडलेला आहे। पहिले मी झोपडी जशी होती तारपत्री तर घरकुल आलं, मी घर बांधला। पूर्वीपासून माझा कब्जा आहे इथं। तुम्हाला ग्रामपंचायत वगैरे कुठून काय नोटीस वगैरे दिलती का? काय नाही। म्हणजे पूर्वीपासून या जागेमध्ये तुम्हीच राहता? म्हणजे ही जागा तुमच्या कब्जाला होती आणि तुम्ही आता शासनाकडे काय अर्ज वगैरे केलेले आहेत का? हो केलेत ना। कुठे कुठे केलेले? केलेत भिवंडी तहसीलदार ऑफिस, ठाणा एसटी, सगळं अर्ज केलेत। पोलीस स्टेशन। पोलिसांनी काय दखल घेतली आहे? आता जेटले दखल द्यायचा होणारच त्या माझा। म्हणजे आता तुम्हाला राहायला घर आहेच नाही का? नाही ना, काहीच नाही। असं काल परते पाण्याने भिजलो मी। मला तर घर पाहिजे राहायला। आपण बघू शकता या काकांची व्यथा आणि त्यांचा राहता घर जो त्याही जे नाव घेतले या लोकांनी दमदाटी करून आणि त्यांचा घर जमीनदोस्त करून टाकलेला आहे। घर तोडताना बघू शकता मी इथं होतो। घर तोडताना मी इथं घरात होतो, तर मी निघलो बाहेर निघलो तर तिथशी आलो तर नाली वाखरा घेतली, तर मी गेलो का आला काय तर साईडला वय तिथं नालीच गाडी। कोणी सांगितलं असं? नीलकंठ विषय काय सांगितलं त्यांनी? साईडला वय तू वाजलो वय नाही तर तुला नालीच गाडी नाही। तिथून मी आलो तर जेसीबी इकडे आणला। घर तोडायत ना, तर इथं पण बोलतो साईडला वय तू, त्याच्याबद्दल तुला इथं गाडी। किती लोक होते इथं? 2 जण ते होते, 2 पोलीस होते, कोणते मला माहित नाही, त्यांची ओळख नाही मला, पोलिसांनी मी ओळखीत नाही। जेसीबी वाला होता। सध्या काय मागणी आहे तुमची? घर बांधून पाहिजे ना म्हणा, घर बांधून पाहिजे म्हणा। आणि तुमचा घर तोडलाय, हा जागा त्यांची होती का? नाही, पूर्वीपासून माझ्या कब्जाला आहे ही जागा। कधीपासून तुमच्या कब्जाला जागा? कधीपासून म्हणजे वर्ष झालं माझ्या वरल्यापासून आहे। म्हणजे खूप वर्षापासून ताब्यात जागा आहे माझे आणि त्याच्यासाठी मी मग इथं राहायला लागलो। मी तारपत्री आणून मी एखाद्या तू पावसाळा ज्याला काय तारपत्री फाटाची परत पावसाच्या आणत होता, असा करून मला मोदी सरकारने मला घरकुला दिला। जे घर तोडायला आलते याही तुम्हाला काय प्रेमाने काय गोष्टी सांगितल्या? नाही, काहीच नाही।
मग काहीच काय नाही. त्याही काय दमदाटी केली दमदाटी केली. मी घरात होतो ना हा. इथं झोपलेलो, तर जेसीबी आणला त्याची नाली वाकला तर मी गेलो तिला बाहेर. म्हणलं, काय तुमच्या वाकरलं? घरामध्ये ज्या ज्या वस्ता होत्या त्या तुम्हाला काढून दिल्या नाही काहीच नाही, काहीच त्या बाय बिशाना अंडी भांडी माझा पैसे होतं 5,000 रुपये, बायकोचा अंगठी होती ती गेली माझी. कशात काय होतं गेली गाडून ना आता. मग आता तुम्ही शासनाकडे काय मागणी कराल? मला घर बांधून पाहिजे शासनाकडून. आणि त्यांचं घर तोडलेलं आहे, जमीन दोस्त करून टाकलेलं आहे घर, आणि कोणाचं न्याय घर मला आता पाहिजे जमीन का? दोस्त करणं हे एकदमच चुकीचं न्याय आहे. मला पाहिजे. आपण काकाची व्यथा बघू शकता. काका शासनाकडे न्याय मागण्यासाठी, आणि काकाला आता घर नाही आणि काका इथे बसलेले आहेत. शासनाला विनंती आहे की या काकांची व्यथा बघून आणि त्यांना काय वाटतं तुम्हाला? जो किती तो नुकसान न्याय झाले असेल? जो असेल तो न्याय यांना दिला 4 पाहिजे. लाख नुकसान. किती नुकसान मला सांगा. सरकारने घर दिलेलं मला. हो, मॅडम.